MST CET 2024 PCB आणि PCM ग्रुप ज्या विद्यार्थ्यांनी परीक्षा दिलेली आहे त्यांच्यासाठी एक महत्त्वाची बातमी आहे की CET सेलनं प्रोविजनल आन्सर की रिलीज केलेली आहे। त्यामुळे विद्यार्थ्यांनी www.mahacet.org या वेबसाईटवर जायचं आहे। त्यानंतर तिथं रजिस्टर्ड ID नंबर टाकायचा आहे। त्यानंतर तुमचा पासवर्ड टाकल्यानंतर तुम्हाला ती प्रश्नपत्रिका डिस्प्ले होईल जी तुम्ही सोडवलेली असणारी आहे। त्या प्रश्नाचं उत्तरही तुम्हाला दिसेल आणि CET सेलनं दिलेलंही उत्तर तिथं दिसेल। म्हणजे CET सेलकडून त्या प्रश्नाचं नेमकं उत्तर काय तिथंही ती अंडरलाईन किंवा टिक मार्क केलेला असेल आणि तुम्ही सोडवलेलं उत्तरही तुम्हाला तिथं अचूक पाहायला मिळेल। म्हणजे त्यांनी दिलेलं उत्तर आणि तुम्ही सोडवलेलं उत्तर जर बरोबर असेल तर काय अडचण नाही। पण बऱ्याच वेळा असं होतं की विद्यार्थ्यांनी प्रश्नपत्रिका सोडवत असताना त्याला शंका आलेली असते की हा प्रश्न चुकीचा आहे किंवा याचा दिलेला ऑप्शन चुकीचा आहे। पण त्यावेळी तो विद्यार्थी काही करू शकत नसल्यामुळे त्या CET सेलनं ही मुलांना संधी दिलेली आहे प्रोविजनल आन्सर की रिलीज करून। म्हणजे इथं तुम्हाला जर काही शंका वाटत असेल किंवा काही आक्षेप घ्यावासा वाटत असेल की हा प्रश्न चुकीचा आहे किंवा या प्रश्नाचं उत्तर CET सेलकडून दिलेलं चुकलेलं आहे परंतु मी सोडवलेलं 100% बरोबर आहे, असं ज्यावेळी तुम्हाला वाटेल त्यावेळेस तुम्ही आक्षेप नोंदवायचा आहे आणि प्रत्येक आक्षेप नोंदवत असताना तुम्हाला 1000 रुपये भरावे लागणार आहेत। आणि मग तुम्ही जर PCB ग्रुपची परीक्षा दिली असेल तर तुम्हाला 22 मे 2024 ते 24 मे 2024 या कालावधीमध्येच तुम्हाला ही सगळी प्रोसिजर करावी लागणारी आहे, म्हणजे आक्षेप नोंदवायचे। पण लक्षात घ्या एका आक्षेपाला 1000 रुपये तुम्हाला भरावे लागणारे आहेत। आणि ज्या विद्यार्थ्यांनी PCM ग्रुपची परीक्षा दिलेली आहे त्यांच्यासाठी 24 मे 2024 ते 26 मे 2024 या दिवसामध्ये तुम्ही आक्षेप नोंदवू शकता। विद्यार्थ्यांच्याकडून काय आक्षेप नोंदवले जाऊ शकतात त्यासाठी ही व्यवस्था महाराष्ट्र CET सेलनं केलेली आपल्याला पाहायला मिळते। विद्यार्थ्यांना एक आव्हान आहे की तुम्ही ज्यावेळी प्रोविजनल आन्सर की पाहत असाल त्यावेळेस विशेषतः केमिस्ट्री या विषयाची आन्सर की तुम्ही डाउनलोड करून घेऊ शकता। म्हणजे आन्सर की याचा अर्थ प्रश्नपत्रिका अलॉंग विथ करेक्ट आन्सर गिवन बाय CET सेल हे तुम्ही डाउनलोड करून घेऊ शकता आणि त्याची फोटो कॉपी काढून किंवा स्कॅन करून तुम्ही यश अकॅडमी किंवा एक तुम्हाला व्हॉट्सअप नंबर देतोय 9822717576 या व्हॉट्सअप नंबरवर तुम्ही पाठवू शकता। किंवा या पुढील काळात जे विद्यार्थी परीक्षा देणारे आहेत या विद्यार्थ्यांना त्याचा बेनिफिट होईल। म्हणजे त्या प्रश्नांचं स्वरूप काय त्याची डिफिकल्टी लेवल काय हे निश्चित त्या विद्यार्थ्यांना समजू शकेल। यासाठी आपण हे सहकार्य करावं असं मला मनापासून वाटतंय। आणि तुम्ही आक्षेप नोंदवायचा का नाही हे तुमच्यावर अवलंबून असणार आहे, परंतु तुम्ही हे सहकार्य कराल अशी मी अपेक्षा व्यक्त करतो। धन्यवाद।